अधीरा, ए राजा ऐक, हे बघ असं इम्पल्सिव्ह नाही वागायचं. असं सतत दर सोबत असं कसं चालणार आहे बाळा? असं आपली माणसं आहेत ना ती. हा, आपल्या माणसांची जरा नीट वागायचं असतं. ते वागतात का माझ्याशी नीट? हा, ते वागत नाहीत ना माझ्याशी नीट. आता मोठी माणसं आहेत ना ती, मग मोठ्या माणसांबरोबर जरा ऍडजस्ट करावं लागतंच ना. असं बोलून कसं चालेल त्यांच्या आपलं कुटुंब आहे ना बाळा. काकू, माझा डिसिजन झालाय. मी नाही बोलणार आहे त्यांच्याशी. मला नाही जायचंय त्या घरी. ओके ओके. काय येईल का? पिंट्या दादा, उचल अधीरा उचल. फोन का उचलत नाहीये? फोन का कट करते माझा? अरे आय होप शी इज ओके. अधीरा तू फोन ऑफ का केलास? अधीरा बाळा, अगं त्यांना कळायला नको का तू इथं आली असते? त्यांना फोन करून सांग तू इथे असते. त्यांना काळजी वाटत असेल तुझी. हो माय गॉड, काळजी. त्यांना जर काळजी असती तर असे वागले असते का ते? सॉरी काका, मी नाही फोन करणार आहे त्यांना. मी नाही कळवणार आहे त्यांना. अधीरा, हे वागणं चुकीचं आहे. ताई, तुम्हाला पण मी जर इथे नको असेल ना तर मला तसं सांगा. मी जाईन इथून. मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी त्यांना कळवणार नाहीये. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा त्यांना नका कळवू प्लीज. आय नो माय फॅमिली व्हेरी वेल, आणि म्हणूनच मी ते घर सोडून आली आहे ना. त्याशिवाय त्यांना कळणार नाहीये. प्लीज ट्रस्ट मी. मला नाही कळवायचंय त्यांना. ब्रो, मी इथून निघून जाऊ का? सांग मला तू तसं क्लिअरली. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी निघून जाईन. ओके फाईन. आय गॉट माय आन्सर. ओके, मी इथून निघून जाते. अधीरा अधीरा, थांब थांब थांब. तू शांत हो ना जरा. शांत? मी नाही शांत बसू शकत ताई. हे बघ, मला राग आला ना, मी नाही हात ठेवू शकत. मला ना बाहेर एक्सप्रेस करावा लागतो. मी नाही एक्सप्रेस करू शकत. पण मला सांग, ही शांत बसायची वेळ आहे का? ताई, ते आमचं लग्न मोडायला निघालेत. मी कशी शांत बसू? हेड ऑफ ऑल द पीपल, पिंट्या दादाकडून मी असं अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलं. तो कसा असं करू शकतो? मला ना त्याच्याशी बोलायचंच नाहीये. मला कोणाशीच काही बोलायचं नाहीये. आणि मी जोपर्यंत त्यांची चूक त्यांना दाखवून देते ना, मी शांत बसणार नाहीये ताई.